23 वर्षांपूर्वी वडिलांची हत्या आणि त्या हत्येचा बदला घेण्यासाठी तब्बल 23 वर्ष मनात पेटत राहिलेली सुडाची आग अखेर आरोपीचा खून करून शांत झाली। एखाद्या हिंदी चित्रपटाची कथा वाटावी अशी ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात उघडकीस आली आहे। पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपीसह 4 जणांना अटक केली आहे। एका आरोपीकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसही जप्त केली आहेत। पाहूया पुण्यातला हा विशेष रिपोर्ट। एप्रिल 2003 मंथन वैद्य अवघा 1.5 वर्षांचा होता। त्याच वेळी त्याचे वडील दिनेश वैद्य यांची त्यांचाच मित्र संजय देशमुख यानं दारूच्या नशेत हत्या केली। या घटनेनंतर मंथनच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं तर आईनं सदाशिव पेठेत खानावळ चालवत मुलाचा सांभाळ केला। तो मुख्य आरोपी आहे मंथन वैद्य। याचं शिक्षण 12वी झालेलं असून तो त्याच्या आईसह सदाशिव पेठ या ठिकाणी राहतो। त्याची आई हे जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मेस चालवते। एक साधारणतः 20 ते 25 मुलांची ती मेस चालवते आणि गेल्या 8-10 वर्षापासून त्याच्या डोक्यात राग होता की आपल्या वडिलाचा खून करून हे आरोपी बाहेर आहे, त्याला शिक्षा झालेली नाही, त्याचा राग त्याच्या मनात होता। इकडे वडिलांच्या हत्येचा खटला वर्षानुवर्ष सुरूच राहिला, मात्र मंथनच्या मनात वडिलांच्या मारेकऱ्याविषयीचा राग आणि सुडाची भावना कायम होती। एप्रिल 2024 मध्ये संजय देशमुख जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याचा काटा काढण्याचा निर्णय मंथननं घेतल्याचं तपासात समोर आलंय। 2003 दिनेश वैद्य यांची हत्या। मंथन तेव्हा होता फक्त 1.5 वर्षांचा। 2026 देशमुख जामिनावर बाहेर। 11 जुलै कात्रजजवळ खून, 4 आरोपी अटकेत। तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार देशमुखला मंथन आपल्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानं मंथनच्या नातेवाईकांमार्फत धमकीही दिली होती। मात्र 11 जुलैच्या रात्री मुंढवा इथून कात्रजच्या दिशेने निघालेल्या देशमुखचा मंथन आणि त्याच्या साथीदारांनी पाठलाग केला। कात्रज बोगद्याजवळ त्याची गाडी अडवून धारधार शस्त्रानं वार करत त्याची हत्या करण्यात आली। दिनांक 11 जुलै 2026 रोजी राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कात्रज बोगदा संपल्यानंतर शिंदेवाडी गावाच्या ज्युरिडिक्शनमध्ये यातील मयत इसम संजय कडू देशमुख याच्या तोंडावर, डोक्यावर व हातावर एकूण 28 वार करून त्याचा खून करण्यात आला होता। यासंबंधी राजगड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ याच्यामध्ये एकूण 4 आरोपी अटक करण्यात आले असून यातील मुख्य आरोपी मंथन दिनेश वैद्य वय 25 राहणार सदाशिव पेठ पुणे हा आहे। त्याच्यासोबत त्याचे इतर 3 साथीदार यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा मोटिव्ह याबाबत अधिक तपास केला असता यातील मुख्य आरोपी जो मंथन वैद्य आहे याच्या वडिलाचा म्हणजे दिनेश वैद्य यातील मयत जो संजय कडू देशमुख आहे याने 2003 मध्ये किरकोळ वादातून खून केलेला होता। त्यासंबंधी 2003 मध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे, त्याच्यामध्ये तो सुटलेला आहे। तर या खुनाचा रिव्हेंज म्हणून त्याचा जो मुलगा आहे मंथन दिनेश वैद्य व त्याचे 3 इतर साथीदार यांनी हा खून केलेला आहे। राजगड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मंथन वैद्य, सौरभ परदेशी, मियान गजद्दीन शेख आणि संदीप कौरी यांना अटक केली आहे। चौकशीमध्ये जुन्या वैमनस्यात आणि वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। याच कारवाई दरम्यान संदीप कौरी याच्याकडून एक गावठी पिस्तल आणि 3 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली असून त्याच्यावर शस्त्र कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आलाय। एका 1.5 वर्षाच्या मुलाच्या मनात वडिलांच्या हत्येची सल तब्बल 23 वर्ष कायम राहिली आणि त्याच सुडाच्या भावनेतनं आणखी एक खून झालाय। या घटनेनं सुडाची भावना किती टोकाला जाऊ शकते हे समोर आलंय। आता या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे।